हाय, मी कोकिला. माझं नाव कोकिला आहे. आज मला मेकअप आहे. एक सायडर मेकअप आहे. त्यासाठी मी व्हॅनिटी पॅकिंग करत आहे. माझ्यासोबत माझी स्टुडंटही माझी हेल्प करत आहे. तुम्ही पाहू शकता. जितके काही प्रॉडक्ट आपल्याला लागतील तेवढे प्रॉडक्ट घेऊन जाणं खूपच गरजेचं आहे. एक्स्ट्राही आपण घेऊन जातो. प्रत्येक मेकअप आर्टिस्ट मला वाटतं असं करत असतील. या दोन्ही पण माझ्या स्टुडंट्स आहेत. त्या मला हेल्प करत आहेत. काही हेअर कर्ल्स थोडेसे खराब वगैरे झाले होते. मी सिरम लावून त्याला नीट करत होती. मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे आपल्याला थोडाफार तरी मेकअप केला पाहिजे, असं मला वाटते. म्हणून मी एकदम लाईट सटल लूक करून आपल्या मेकअप ऑर्डरला निघत आहे. त्यानंतर आम्ही तिघीजणी जिथे पोहोचलो, जिथे आमची त्या व्हेन्यूला पोहोचलो आम्ही, जिथे आमची ऑर्डर होती, त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही मेकअपला सुरुवात केली. ती कशी झाली मेकअपची सुरुवात ते तुम्हाला आता पुढे पाहायलाच मिळेल. तुम्ही व्हिडिओमध्ये एंगेज राहा. व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल स्टेप बाय स्टेप. तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मेकअप स्टार्ट केला. पण प्रत्येक मेकअप आर्टिस्टसोबत हे घडतच असेल, की त्यांनी जो टाईम दिलेला असतो त्या टायमाच्या 1 ते दीड तास लेट येतात प्रत्येक क्लायंट. हेही लेट झाले होते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मी त्यांना त्यांच्या वेळेमध्ये रेडी करून दिलं. ही ब्राईडची मम्मा आहे. ब्राईडच्या मम्माने आधीच सांगितलं होतं, की मला जास्त मेकअप आवडत नाही. एकदम सटल लूक द्या. त्यांनी फर्स्ट टाईम मेकअप करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना एकदम कमी प्रोडक्ट लावायचे असे त्यांनी आधीच सांगितले होते. पण आपलं काम आहे ना, की मेकअप हा केल्यानंतर त्या सुंदर दिसला पाहिजे. मेकअप आर्टिस्ट आपण प्रत्येकजण काय करतो, की जितकं आपल्याच्याने होईल तितकं आपण त्यांना सुंदर बनवायचा प्रयत्न करत असतो. कारण की क्लायंटला एवढं नॉलेज नसते, की जास्त लावा प्रोडक्ट, कमी लावा प्रोडक्ट असं नसते. जितके पाहिजे तितके तर लावलेच पाहिजे. मी असं म्हणत नाही, की खूप थपथपून लावले पाहिजेत. कमी प्रमाणातही खूप सुंदर चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरले, की मेकअप हा खूप सुंदर होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता त्यांचा मेकअप सेटल पण होत चालला आहे. इकडे माझी स्टुडंट त्यांचीच बहीण आहे, तिचा मेकअप करत आहे. स्टुडंट आता एवढ्या छान पद्धतीने मेकअप करायला शिकले आहेत, की त्या व्यवस्थित करू लागतात. मला हेल्प पण होते आणि त्या मेकअपही करतात. माझ्याकडे जे शिकायला येतात त्यांना मी माझ्यासोबतही घेऊन जाते. जसं त्यांना भेटेल, सुटेबल असतील त्या स्टुडंट माझ्यासोबत येतात. मग मी त्यांची हेल्प घेऊन 3-4 सायडर मेकअप नक्की 2 तासामध्ये कंप्लीट होत असतात. 2 ते जास्तीत जास्त 3 तास लागतात. मेकअपवर अवलंबून असते. मेकअप कसा आहे, न्यूड लूक आहे, की खूप जास्त हेवी आहे, लेन्स आहे, लॅशेस आहे, हेअरस्टाईल ॲडव्हान्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात मेकअपच्या मागे. त्यामुळे मग तसा वेळही लागतो. जितकं जास्त असेल तितका वेळ लागेल, जितका कमी असेल तितका कमी वेळ लागेल. हे तर तुम्हाला माहितीच असेल. पूर्ण रेडी झाल्यानंतर मी क्ला ब्राईडच्या आईची मी हेअरस्टाईल केली आहे. हेअरस्टाईल त्यांना पसंत आली. मी पुन्हा खोलली, पुन्हा केली. मग त्यांना खूप आवडली. हेअरस्टाईलचा लूक कधी पण एकदम सोबर असला पाहिजे. कारण की ह्या वरमाय आहेत. वरमाईला जास्त काही जास्त ओव्हर केलेलं आवडत नसतं. म्हणजे एखाद्याला आवडत नाही हो, असं मला म्हणायचं आहे. त्यांना आवडलं. ठीक आहे. त्यांना जो पण मी हेअरस्टाईल दिली त्यांना आवडला. ह्या पण रेडी झाल्या आहेत. त्यांनीही सांगितलेलं मला एकदम सटल लूक पाहिजे. ही ब्राईडची सिस्टर आहे. खूप सुंदर आहे, खूप क्यूट आहे ही गर्ल. हिने इतका छान हिच्यावर मेकअप खुलून आला होता ना, एकदम सुंदर दिसत होत्या. मी त्यांना लेन्स प्रिपेअर केले आहे. लेन्स प्रिपेअर झाल्यानंतर त्यांचा मेकअप स्टार्ट केला. त्यांना जास्त मेकअप आवडतच नाही, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कुणालाच आवडत नाही. हे मी पाहिलं आज. हे माझ्याही लक्षात आलं. कारण की काही लोकांना मेकअप म्हणजे असं पाहिजे पण आणि नाही पण. त्याचा अर्थ असा की मी मेकअप तर केला आहे, पण लोकांना कळायला नाही पाहिजे की आम्ही पार्लरमध्ये जाऊन मेकअप केला असं. ते पण बरोबर आहे. ठीक आहे, जसं क्लायंटला पाहिजे त्या पद्धतीने मी त्यांना मेकअप करून दिला. यांचा मेकअप स्टार्ट झाला आहे. यांना पूर्ण लूक असा ब्राऊन ब्राऊनच पाहिजे होता, जसा की त्यांचा ड्रेस लूक आहे. त्यानुसारच मी त्यांचा आयशॅडो केला आहे. एकदम मॅट ब्राऊन ठेवला आहे. त्यांना सिमर जराही नाही पाहिजे. मी त्यांना सिमर नाही लावले. फक्त ब्राउनिश ब्राउनिश त्यांचे आय मेकअप करून दिला. इतका सटल सॉफ्ट ब्राऊन आय मेकअप केला आहे. खूपच छान दिसत होत्या त्या. त्याच्यानंतर त्यांना हेअरचे कर्ल्स करत आहेत माझे स्टुडंट. कर्ल्स झाल्यानंतर मी त्यांना हेअर एक्सटेन्शन लावून कर्ल्स करून लूक कंप्लीट केला आहे. पूर्ण लूक तुम्ही पहा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा. तुम्हाला पूर्ण आयडिया मिळेल की कसं केले आणि काय केले. हे बघा, इकडे मी कर्ल्स करत आहे आणि ट्विस्ट हेअरस्टाईलला ट्विस्ट केलेलं आहे. क्राउन एरियावर मी त्यांना हेअरस्टाईल ट्विस्टिंग करून दिली आहे. हेअरस्टाईल ट्विस्ट केल्यानंतर इतका छान लूक येतो ब्राईडच्या सिस्टरचा. ब्राईडची सिस्टर असो किंवा ब्राईड असो,
हा लूक तुम्ही कोणालाही देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी त्यांना तो लूक दिल्यानंतर त्यांना इतका आवडला. ऑलरेडी त्यांना लेट होत होते. आम्ही तिथे मेकअप स्टार्ट केले 3:30ला आणि 5:30 पर्यंत ऑलमोस्ट कंप्लीट झाले. 4 मेकअप, 4 लूक होते. 4 लूक ऑलमोस्ट कंप्लीट झाले. 4 लूक कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघा ब्राईडची सिस्टर आहे. किती सुंदर लूक निखरून आला आहे. दुपट्टा रॅपिंग केला. त्यानंतर त्यांना एक्सटेन्शन लावलेले होते. हे एक्सटेन्शन तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं दिसत आहे त्या आणि त्यांनी मला इतका छान असा फीडबॅक दिला आहे WhatsApp मेसेजमध्ये. खरंच असे क्लायंट असले ना, खरंच प्रत्येक मेकअप आर्टिस्ट खूपच खुश होईल. खूपच म्हणजे खूपच. एवढा छान फीडबॅक दिला त्यांनी. त्यांचा मेकअप कमीत कमी 12 ते 15 तास स्टे राहिला जशाला तसा. जशास तसा राहिला. त्यांच्याकडे संध्याकाळी लग्न होते. मग ते इथून 5:30-6ला निघाले आणि उल्हासनगरला पोहोचले असतील 7, 7:30, 8ला. लग्न काहीतरी त्यांच्याकडे संध्याकाळीच असतं. बघू शकता.